राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचंच नाव आहे रोहन यादव ब्लॉग। आज आपण चाललो आहे मावळातील पवना धरणातील नागेश्वर मंदिर बघायला। खूप दिवसापासून हा बेत आखत होतो, तर आज तो पूर्ण होणार आहे। तर हे मंदिर पाण्याखाली अदृश्य होण्यासाठी प्रसिद्ध आहे। हे मंदिर 1000 वर्ष प्राचीन शिव मंदिर आहे। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असलेले हे मंदिर पवना धरणामुळे दरवर्षी सुमारे 8 ते 9 महिने पाण्याखाली राहतं आणि केवळ उन्हाळ्याच्या महिन्यात हे मंदिर पाण्यावर येतं। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे। ऐतिहासिक मंदिर आहे आणि त्रिकोणाच्या पायथ्याशी आहे। मंदिर खूप सुंदर आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा। लोकांनी मंदिर पण सोडलं, पी लिहिलं आहे, बावळा असतो ना। या मंदिराचे दगड लोकांनी बघा किती फालतूगिरी करून ठेवली। काय गरज आहे का? सगळे मंदिराचे अवशेष आहेत।
नदीचा अवशेष राहिलेला आहे. इथं नदी असेल पूर्वी आणि हा बोरज नदीचा जे आपण पूर्वी बघायचो ना, म्हणजे काय म्हणतात घाट टाईप, त्या घाटाचं बनलं. इथं पायर आहेत आणि इथं मंदिर आहे, एकदम सुंदर मंदिर आहे. कधी येता आलं तर नक्की या. आता हे पाण्यात जाईल पुढच्या 1 महिन्यात, त्याच्या आधी या. कारण की इथं पाणी, इथं जे गाळाचं जो भाग आहे तिथं गाड्या अडकतात. आज जरा सुकलेलं आहे कारण की पाऊस पडला, मला अंदाज नव्हता. आदल्या दिवशी खूप पाऊस झाला होता 2 दिवस आधी, मला वाटलं असेल चिखल, पण नव्हता. इकडे कमी झाला आहे, पण गाडी अडकली तर अवघड काम होतं. त्यामुळं नीट या, काळजीपूर्वक या. पण मंदिर बाप आहे, बाप. आणि हे जो मंदिर म्हणजे हे चालुक्य काळातलं मंदिर आहे. ठीक आहे, आता तोंड दाखवत नाही कारण की खूप घामाघूम झालं आहे, शूटसाठी खूप फिरत झालं आहे. आणि नंदी पण त्यांनी मंदिर ढासळलं आहे थोडासा, त्यामुळे त्यांनी वरच्यावर दगडी ठेवलेत. आणि हे पिलर होते ते सगळे ढासळले, म्हणजे पूर्ण गाभारा ढासळला आहे. तर तेवढंच उरलं आहे आता. हे आमचा मित्र आहे, हा बोरगे, बाबा बोरगे, प्रशांत उर्फ बाबा बोरगे. हा गाववाला आहे, इथलाच बोरगेवाडाचा. हा बोरगेवाड्याचा गाववाला आहे आणि खूप हवा करतो. आणि हा दुसरा माणूस सुजित, आमचं घर गाव आहे रे, तालुका आमचा. सुजित पारकर, तालुका आमचा मुळशी. उस्मान पारकरचा चुलत भाऊ सुजित पारकर. अरे हे इकडे गेलं ना थोडं, हे तू हल्ला तुला म्हणतो मी. फोटोशूट चाललाय. हा जात्याचा भाग आहे, काही तर खांबचा म्हणजे पिलरचा पाय आहे तो कळत नाही आहे, पण भारी गोल, प्रॉपर गोल आहे. या मंदिरात बघण्यासारखं काय तुम्ही जर मानता, हे बघा ना कसलं सुंदर आहे. आणि हे जो कोण बघा, म्हणजे त्या काळात, आता हे चालुक्य काळातलं आहे. चालुक्य काळ म्हणजे ऑलमोस्ट 9वे शतक किंवा चालुक्य काळातले, पण 9व्या-10व्या शतकातले. पण किती कडक बांधले आणि बांधणी पण बघा एक नंबर आहे. आणि हे चुन्यात बांधले त्यामुळे आत्ताच्या काळातलं वाटतंय, कारण की ते मंदिर पूर्ण इंटरलॉकिंग आहे, अजिबात चुना नाही आहे, पण ह्याचा चुना वापरला आहे.